नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आमदार अरुण जगताप यांनी श्रीगोंदा तालुक्याचा दौरा करून मतदारांशी संवाद साधलाय। आपण कमी शिकलेलो असलो तरी दरवर्षी 50 डॉक्टर तयार करतो असे सांगत त्यांनी विरोधी उमेदवारांवर टीकास्त्र सोडले। यावेळी आमदार राहुल जगताप यांनीही पाचपुते सध्या दुसऱ्याच्या लग्नात साखरपुडा उरकून घेत असल्याची टोलेबाजी केली आहे। नगर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आमदार अरुण जगताप यांनी श्रीगोंदा तालुक्याचा दौरा करून नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय। त्यांच्या समवेत आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, प्रशांत दरेकर, मनोहर पोटे, अरुण पाचपुते आदी उपस्थित होते। आमदार अरुण जगताप यांनी मतदारांशी संवाद साधताना आपण कमी शिकलेलो असलो तरी दरवर्षी आपण 50 डॉक्टर तयार करीत असल्याचं सांगितलंय। आमदार संग्राम जगताप यांच्या रूपाने विकास कामे करणारा खासदार सर्वांना मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। घनश्यामांनी सगळेच नेते मंडळींनी, राहुल दादांनी सांगितलं, ते स्वतः सांगत असतात मी न्यूरोसर्जन आहे, पण आमची सुनबाई बी न्यूरोसर्जन आहे, त्यांना माहित नाही एमडी आहे ना, रेडिओलॉजिस्ट। मी 5वी शिकलेलो फक्त, पण दरवर्षी माझ्या हाताखाली 50 डॉक्टर तयार होतात। काहीतरी मला काष्टीतल्या लोक बोलले की ते भाषण काहीतरी भाषणात म्हणले, एखाद्या लेकराला जर आई वडील नसले पाहत नीट तर त्याच्यावर काय बीते, तसं एवढी काही येडी आहेत का आपण? तिकडं राधाकृष्ण विखे तिकडे जाऊन बसतात दिलीप गांधीच्या घरी, विनंती करायलाच गेले असतील ना बाबासाठी। एवढी लोक म्हणले एवढी का आपण येडी? तर माझं सगळ्यांना नम्र आव्हान राहील की आपल्याला उद्या खासदार आपण कसा निवडून दिलाय याचा कोणालाही असं वाटणार नाही की आपण चुकीचा निर्णय घेतलाय। माझा पोऱ्या म्हणून बोलत नाही, तुम्हाला कुणी बी युवक मित्र सांगेल त्याची काम करण्याची पद्धत, कशा पद्धतीने तो काम करतोय। आता कालचं एवढं भाजपचं वारं होतं, सांगली पालिका गेली, जळगाव गेली, नगरची पालिका काय होईल म्हणले, आमच्यावर मध्ये कुठे नाटे गुन्हे होऊन जो प्रसंग गेला, 3 महिने संग्राम भया नाक आरसूल जेलला 3 महिने राहिला, आणि मग पोलिसांनीच ते रिपोर्ट व्हायरल केले, याच्या त्यांचा कुठेही दोष नाही, वस्तुस्थिती होती ती। मी आयुष्यात कधीच नगर सोडून 5-6 दिवसाच्या पुढे बाहेर थांबलोय, 3 महिने मी पुण्याला थांबलो होतो आणि तो जेलला होता। ही वस्तुस्थिती आहे। कुठलेही कामं आता बरेच जण माझ्या काही लक्षात राहत नाही कोणाची कामं केली, फिरत असताना बरेच जण म्हणतात काका तुमच्यामुळे आमचं हे झालं ते झालं, त्यात आनंद वेगळा आहे ना। नाही तर आम्हाला पुढाला काही भेटलंय का, विसरला का, तुझं अमुक केलं तमुक केलं, आपले धान्यच राहत नाही। ते समोरून सांगतात ती माझी वेगळी आहे ना, तो आनंद वेगळा आहे। समोरून आपल्याला जे सांगतात बरेच ठिकाणी केलं फिरत असताना मग आपल्या तर लक्षात खरोखर राहत नाही, कुठं नाही म्हणजे त्याच वेळेस विसरून तर तुम्ही कोणाचं काम केलं। समोरून ज्यावेळेस लोक सांगतात त्यातील वेगळा आनंद असतो। तर माझी सगळ्यांना विनंती राहील की आपण येणाऱ्या 23 तारखेला घड्याळ चिन्हावरती मतदान करा। यावेळी आमदार राहुल जगताप यांनीही पाचपुते आणि विखेंवर तोफ डागत पाचपुते सध्या लोकांच्या लग्नात स्वतःचा साखरपुडा उरकून घेत असल्याची टीका केली आहे की दुसऱ्याच्या लग्नात आमचे पाचपुते साहेब या ठिकाणी साखरपुडा करण्याचं काम करते। खरं तर माझ्यापेक्षा सुद्धा आपल्या सगळ्यांना जास्त माहिती आहे की काका खरं तर आमच्याकडे आता अशी पद्धत सुरू झाली की आम्ही जर एखाद्या लग्नाला गेलो आणि आम्हाला शुभेच्छा द्यायला सांगितलं, त्या शुभेच्छाच्या भाषणात सुद्धा आम्ही सांगतो नगर जाऊन रस्ता कोणी केला, मी केला, बोलण्याचा प्रश्न कोणी सोडवलं म्हणल्यावर मी केला, पण ती लग्न कुणाचं आहे, काय कुणाचं आहे, तुम्ही बोलता कुठं, काहीतरी तारतम्य ठेवणार आहेत का नाही, अहो कुठं बोलताय, काय भांतर ठेवा। तुम्हाला सांगतो त्यांना आता कुठेच लोक गोळा होत नाही, आणि म्हणून मग काय करते तर लग्नात 10व्यात वर्ष श्राद्धात तुम्ही मी सांगतोय ना, माझ्या बोलण्यावर विश्वास अजिबात ठेवायचा नाही। तुम्ही ज्या ज्या ठिकाणी बघताल मग लग्नात असेल, वर्ष श्राद्धात असेल, 10व्यात असेल, तिथं आता भाषण चालू झालेले पाहिजे म्हणायची, म्हणजे यांचं हे सगळं बघून लोक म्हणायचे। मी तुम्हाला सांगतो माझी पातळी सोडून कधी कोणावर टीका करीत नाही, जे लोक बोलले तेच मी तुम्हाला सांगतो। सभापती लोक म्हणायचे एखादा चांगला डॉक्टर बघा राव, लग्नात 10व्यातच आता आमचे विकास कामं सुरू झाली, आणि म्हणजे मेंदूचाच भाग। मी म्हणलं बरं झालं आता मेंदूचा डॉक्टर भेटलाय सभापती, आता काय मी ऐकतो म्हणले मेंदूचा डॉक्टर, म्हणलं बरं होईल आता काहीतरी सुधारणा होईल, पण तुम्हाला सांगतो त्यांच्या नादी लागून त्यांची पण गाडी बिघडल्यासारखी झाली, आणि 2 दिवसापूर्वी काशीच्या सभेत त्यांनी डायरेक्ट सांगितलं की उद्या कुकडीचं पाणी सुटणार।
तुम्हाला सांगतो, जे गोष्ट बोलायची ती जबाबदारीने बोललं पाहिजे. कुठं वेग आणि खोटं बोलून त्या ठिकाणी चालत नाही. यावेळी घनश्याम शेलार यांनीही आमदार संग्राम जगताप खासदारकीला मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केलाय. या 6 महिन्यातच तुम्हाला आमच्याकडचे लोक आजारी पडलेले दिसले का? सुजय दादा, आपण जर सांगता की मी आरोग्य शिबिर केले, तर हेही तुम्ही जाहीर केलं पाहिजे की तुमच्या ट्रस्टला आतापर्यंत राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं कोणकोणता निधी दिला हे देखील जाहीर करण्याची आवश्यकता आहे. कारण सरकारनं दिलेला निधी हा आमच्या खिशातला पैसा आहे. सरकारनं दिलेला निधी आमच्या टॅक्सच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत दिलेला पैसा आहे. म्हणून गरीब माणसाला आरोग्याची सेवा दिली पाहिजे ही अट सरकारची आहे. आणि म्हणून त्या अटीचं पालन करत असताना तुम्ही तर स्वतःची दुकानदारी, राजकीय दुकानदारी त्याच्यावर चालवण्यासाठी त्या आरोग्य शिबिराचा वापर तुम्ही करताय. याच्या इतकं दुसरं दुर्दैव कुठलं असल्याचं काही कारण नाही. अरे दक्षिण भागातला घनश्याम शेलार तुम्हाला साई संस्थांचा उपाध्यक्ष चालत नसेल, तर तुमचा मुलगा आम्हाला दक्षिणेतून खासदार म्हणून चालू शकणार. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुजित गायकवाड, महानगर न्यूज ब्युरो, श्रीगोंदा.